ज्यावेळी हा संपूर्ण फळ पेटवून दिला जातो त्यावेळी अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे जी मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऊसाला किंवा कोणत्याही पिकाला वाढण्यासाठी मदत करतात, ते जमीन भुसभुशीत ठेवतात. ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स या आगीसोबत जाळले जातात आणि गांडूळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर या आगीमध्ये जाळली जातात. त्यामुळे जी जमीन भुसभुशीत ठेवण्याची निसर्गाची यंत्रणा आहे, ती यंत्रणा इथं फेल होते आणि ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर पिकाला पोषक असतात. कारण की आता ही तुम्ही जमीन जर बघितली तर यावरचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते पूर्णपणे जाळले गेलेत आणि हे पाचट पण जाळलं गेलंय. आता हे पाचट जाळलं गेल्यामुळं आणि ते भुसभुशीत जमीन भुसभुशीत करणारे ते मायक्रो ऑर्गॅनिझम जाळले गेल्यामुळं ह्या जमिनीमध्ये कठीणपणा येतो. ही जी राख तयार झालेली आहे, ही राख त्या छिद्रांमध्ये गेल्यामुळं एक क्षाराचा थर तयार होतो आणि जमिनीमध्ये कठीणपणा येतो.